जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी माग पासून बोला हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बर झाले ओ साजनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बर म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हरी तो हा विठ्ठल बरवा बरवा बोला. तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा
तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका याच्या काही सेवका याच्या नाही सेवका याच काही सेवका याच काही सेवका याच काही सेवका उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका याच्या काही सेवका याच काही सेवका याच काही सेवका याच काही सेवका याच काही सेवका पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदाने तो वरदा जीवदाने तो जीवदाने तो जीवदाने तो वरदा बुडता जळी जळता अगी उडता जळे तरता जे बुडता जळी जळता अगी उडता जळे तरता ते ते प्रसंगी राखावे ते प्रसंगी राखावे प्रेम संगे आघावे प्रेम संगे आघावे प्रेम संगी आघवे प्रेम संगी आघवे पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदाने कोवसा जीवदाने कोवसा जीवदाने कोवसा जीवदाने कोवसा तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवे कृपा पोटी वागवे तुका तोची वाचवी तुका तोची वाचवी तुका तोची वाचवी तुका पांडुरंग अभिमानी हरी पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा जीवदानी कोवसा
विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन म्हणा सर्वजण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ठोबा 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 विठोबा. गिरी बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरे विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्धाराचा संदेह नाही याचा काही सेवका. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. बुडता जळी जळता अगी ते प्रसंगी राखावे. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. तुका म्हणे आम्हासाठी, तुका म्हणे आम्हासाठी कृपापोटी वागवी. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बोला, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमालंदी वल्लभम्. एकात्मता भाव जाणून एकादशाची करी शुद्ध टीका. जनार्दनाचे प्रिय पात्र पाही त्या एकनाथा स्मरतो सदाही. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. पांडुरंग अभिमानी
जीवदानी कोवसा. भगवान दत्तात्रयाच्या सेवेकरता आपल्या पुढे चिंतनाला जो अभंग निवडलाय, देहनिवासी असलेले विश्वसंत, वारकरी संप्रदायाचं देवालय अर्थात मंदिर आणि त्या मंदिराच्या कलश या स्थानी विराजमान असलेले संत, सकल संत कंठभूषण, की ज्या संताच्या संबंधानं बोलत असताना अनेक थोर पुरुषांनं गोडवे गायले, कौतुक केलं, वर्णन केलंय. एकेकाळी ज्यांचे कट्टर वैरी असणारे वेद संपन्न रामेश्वर शास्त्री वाघोलीकर त्यांनी म्हणावं, भक्ती ज्ञान वैराग्या गळा ऐसा नाही डोळा देखेला. असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील अत्यंत प्रसिद्ध असणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय एरवी प्रत्येकालाच उद्धाराची चिंता आहे, संशय आहे, पण ज्याने प्रामाणिक पंढरीनाथाची सेवा केली, पांडुरंगाची भक्ती केली, अशा भगवत भक्ताचा पांडुरंगालाच अभिमान असतो. आणि त्या भगवत भक्ताचा परमात्मा कसा उद्धार करतो, 2 उदाहरणं देऊन तुकोबाराय सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंग शुद्ध भावा, न लगे सुचवावा परिहार, उमटे साचार अनिकेठाया आपण. पूजनीय सद्गुरु बाबाजींच्या मातोश्रींच्या सोहळ्यामध्ये आपण सर्व मंडळी सन्मिलित आहोत. त्यातील ही आजची 6व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा पूजनीय सद्गुरु स्वामीजींनी आम्हा वैष्णव सेवा आश्रमाकडे सुपूर्त केली. आज या सेवेकरता उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी. वैष्णव हा विषय तुकोबारायच्या अत्यंत आवडीचा आणि प्रेमाचा विषय. वैष्णव वारकरी म्हटलं की महाराजांनी नेहमी झुकतं माप दिलंय. काही लोक म्हटले, महाराज का हो तुम्हाला वारकरी वैष्णव म्हटलं का फारच पुळका आहे, का बरं? तर तुकोबाराय म्हणतात ते माझं त्यांच्यावर प्रेम आहे. किती आवडतात तुकोबाराय, गाथ्यात त्याचं वर्णन करतात. जसं व्यवहारामध्ये साखर म्हटलं की आपल्याला गोडी लक्षात येते, तसं वैष्णव म्हटलं की गोडी लक्षात येते. साखरेचे नाम घेता कळे गोडी, तैसी आम्हा जोडी वैष्णवाचे. आजच्या या हरिकीर्तन सेवेकरता उपस्थित सर्व वैष्णव महाराज मंडळी. मी वैष्णव शब्दाच्या अगोदर सेवक शब्द लावतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एकाचं नाव घेतल्यानंतर एकाचं राहील बरं का. सर्वांच्या चरणावर मी विनम्र भावानं नतमस्तक होतो. आज ही सेवा वैष्णव सेवा आश्रमाकडे सुपूर्त केली सद्गुरु स्वामी महाराजांनी. आज औचित्य बहुत होत आहात. मला असं वाटतंय त्यात आपला वेळ खर्च न करता मी सरळ प्रास्ताविक करून अभंगात प्रवेश करतो. हे पहा, आपण जवळजवळ सगळे कीर्तनकार मंडळी आहोत. मी तो विषय जर घटायला लागलो तर पिष्टपिशांनी घडेल, दळलेलं दळल्यासारखं होईल. मला काय म्हणायचंय, आमची गुरुजी पाठात सांगायची, ज्या ज्या पदार्थाने आकार घेतलाय ना त्याला विकार आहे. जो जो दृश्य पदार्थ आहे ओव्या सगळ्यांच्या मुखावर तळतात. उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे. मंडळी, जाणं हा स्वभाव आहे. आकाराला आला म्हणजे त्याला विकार आहे. मग देहाला विकार आहे, प्राणाचा विकार वेगळा आहे, मनाचा विकारही वेगळा आहे. समजून घ्या, देहाला 2 विकार आहे, प्राणाचे 2 विकार आहे आणि मनाचे देखील 2 विकार. कोणते कोणते? याला उर्मी म्हणतात. या देहाला 2 उर्मी विकार, जन्म आणि मृत्यू. जो जन्माला आलाय त्याला मरण आहे, बरोबर. प्राणाचेही 2 विकार आहेत, शुभा आणि तृषा. माणसाला तहान लागती आणि उन्हाळ्यात जरा जास्तच लागते बरं का. माणसानं तहान लागल्यावर पाणी प्यावं आणि भूक लागल्यावर अन्न खावं. अन्नमय कोश आहे ना, शुभा आणि तृषा. आणि मनाचेही 2 विकार आहेत मंडळी.
शोक आणि मोह. मला इकडे यायचे. तहान लागणं विकार, भूक लागणं हाही विकार. योगी एखादे त्यातून सुटत असतात. मागच्या पंधरवाड्यामध्ये आपल्या इकडे दर्शन देण्याकरता नर्मदा परिक्रमावासी एक महान थोर संत येऊन गेले, जे दादा गुरुजी महाराज. हा, हे योगी असतात असे मंडळी, त्यांना विकार बाधत नाही. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक संत आहे, तपश्चर्या करतात, आत्माराम गिरीजी महाराज, मांदळीचे स्वामीजी. विकारावर विजय मिळव. आमचे सद्गुरू देगलूरकर महाराज सांगत असतात की प्रत्येक युगामध्ये माणसाचं प्राण राहण्याचे ठिकाण भिन्न भिन्न सांगितले. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कलियुगामध्ये प्राण कशात राहतो ते सांगत असताना साखळी सांगितली. कृतयुगामध्ये माणसाचा प्राण हा अस्थि हाडामध्ये राहत होता. म्हणून जुने त्या काळातले ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. का? जोपर्यंत हाडं आहेत ना तोपर्यंत प्राण होता, प्राण हाडात होता. आणि देवाला प्राप्त करून घेण्याचं साधन ध्यान होतं. कृते ध्यायतो विष्णू. नंतर त्रेतायुगाला भगवान रामचंद्र प्रभूंचं. त्रेतायुगामध्ये प्राण हे मांसामध्ये होता आणि परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचं साधन होतं यज्ञ. म्हणूनच भगवान रामचंद्र प्रभूंना यज्ञाच्या रक्षणाकरता घेऊन गेले होते. त्रेतायुगातलं कळालं. द्वापार युगामध्ये प्राणाचं राहण्याचं ठिकाण आहे रुधिर, म्हणजे रक्त, ब्लड. आणि देवाला प्राप्त करून घेण्याचं साधन होतं द्वापार युगामध्ये पूजन. पूजा केली की देव प्राप्त व्हायचं. मग कलियुगामध्ये देवाचं प्राप्तीचं, प्राणाचं राहण्याचं ठिकाण आहे का? प्राण राहतात अन्नमय. अन्नात प्राण आहे. आणि देवाला प्राप्त करून घेण्याचं सर्वोत्तम साधन जर कलियुगात काय असेल तर परमात्म्याचं नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. लक्षपूर्वक ऐकत आहात म्हणून सांगतोय मी. विकार सांगितले. प्राणाचा विकार शुद्धा आणि तृषा, शरीराचा विकार जन्म आणि मृत्यू. आता ऐका, मनाचे ही दोन विकार आहे, शोक आणि मोह. व्यक्ती भेटली, अधिक भेटावी वाटलं त्याला मोह म्हणतात. गीता शास्त्रच त्याच्याकरता सांगितलं. इथे ज्ञानेश्वरी उपासक आहेत आणि पाठक मंडळ. ज्ञानोबरा म्हणतात अर्जुनाला मोहरूपी सर्पाचा दंश झाला होता, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. अर्जुनाला जर विचारलं, अर्जुना गीतेचं सार काय आहे, गीता श्रवण केली काय फल मिळालं, तर भक्तराज अर्जुनानं एकाच श्लोकात सगळं सार सांगितलं. मी गीता श्रवण केली ना, माझ्या अंतकरणातला मोह सकुटुंब गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. म्हणजे लक्षात आलं ना, मोह हा विकार मनाचा. आता मला इकडे यायचं कीर्तनाकडे. जेव्हा व्यक्ती आमच्यापासून दूर जाते, परिणामी आम्हाला जो होतो त्याचं नाव आहे शोक. आमचे तुकोबाराय सांगतात, शोकानं शोक वाढतो म्हणून शहाणे माणसं हिमतीनं सामोरं जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाढे. हिमतीचे धीर गाढे. हिमतीचे धीर गाढे. शोके शोक वाढे हिमतीचे थोर गाढे. हिमतीचे थोर गाढे. हिमतीचे थोर गाढे. मंडळी, शोकानं शोक वाढतो म्हणून शहाणे माणसं शोकात पडत नाहीत. गीतेतील तत्वज्ञान सगळे श्रुत आहेत. जाणता तरी म्हणविसी ने नवी परे न संदेसी. शिकवो म्हणू तरीच बोलसी बहुसाल नीती. ऐका, शोक करू नये. आज मातोश्री आपल्यातून निघून गेल्यात. परिणामी आम्ही ज्यांच्याकडे पाहून परमार्थ करतोय, सद्गुरु बाबाजींनी आम्हाला आधार दिला. आईच्या संबंधानं मी काय बोलावं महाराज, जाणते माणसं आहात. मी जास्त नाही बोलत, भागवतातली एक ओवी सांगून जातो. भागवतामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, स्त्रिया पुष्कळ मिळतील हो, पण आई परत भेटत नसते. स्त्रिया मिळविता असंख्य मिळती,
परी माता न मिळे त्रिजगती. पण पुढे ऐका ना, ऐसे जे सज्ञान बोलती ती ही माता उपेक्षिती श्रीकाम मोहे. हे कळतंय तरी देखील उपेक्षा करतो ना. म्हणून एक सार सांगतो तुम्हाला, आपण रोज ऐकतात तरी सांगतो, माणसानं खरोखर आईची सेवा केली पाहिजे. काही माणसं म्हणतात महाराज ते फार बोलतात हो, काय सेवा करायची त्यांची. आमचे नाथबाबा सांगतात आईला आई भूमिकेतून बजूच नका. आईची सेवा कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण पूजनीय बाबाजी. विठाला 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 मातृसेवा कशी करावी, नाही नाही जगाने कशी करावी ही शिकवण पूजनीय बाबाजीने आम्हाला दिली. आम्ही आई म्हणून सेवा करत असताना आमच्यामध्ये दोष निर्माण होईल. माझे नाथबाबा भागवतामध्ये म्हणतात आई म्हणून सेवा करूच नका, बापाची बाप म्हणून सेवा करूच नका. मग ते म्हणतात जशी मी आईची सेवा करत असताना मी रखुमाईची सेवा करतो हा भाव असावा, आणि वडिलांची सेवा करत असताना मी पांडुरंगाची सेवा करतो हाच भाव असावा. जैसी रमा आणि नारायण, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, चढत्या आवडी करी भजन नुबगे मनसेवेसी. मला काय म्हणायचं की आपण माता पितामध्ये देव जाणणारे माणसं आहोत. आज पूजनीय बाबाजींनी मातेची सेवा करून जगासमोर आदर्श निर्माण केला की ज्यांची जिवंत माता पिता आहेत त्यांनी माता पित्याची सेवा करा. मला एकदा कीर्तन झालं रमनाथ महाराज, ते लोक आम्हाला पाय पडायला येतात. मग पाय पडायला झाल्यानंतर एक जणांनी नाही ते हात डोक्यावर ठेवा म्हणे महाराज. म्हणलं का, त्याचे प्रमाण पाठ होते. बऱ्याच लोकांची अशी बरीच प्रमाण पाठ आहे अर्धले, आपल्यासारख्याला कच्चा डब धरायला. हा ते महाराज मस्त की तो जाना ठेवीला कर म्हणून ठेवा. मी म्हटलं ऐका ना साहेब, कसं आहे माहिती आहे का, ज्यांनी मस्तकावर कर ठेवला ते बाबाजी चैतन्य होते, आणि ज्यांच्या मस्तकावर ठेवला ते तुकोबाराय होते. मी बाबाजी नाही तुम्ही तुकोबाराय नाही. विठाला 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 विठाला. आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांना मी पुढे सांगितलं आपले जन्मदाते आहेत ना त्यांच्या अगोदर आशीर्वाद घ्या. मला सांगायचं आहे काय, आज माईंना जाऊन मातोश्रींना जाऊन 6 दिवस पूर्ण होत आहेत ना, 6च ना आज. तर या प्रसंगी हरिनाम घ्यावं या भूमिकेतून हा उत्सव सुरू केला, आणि त्यातील ही कीर्तनाची सेवा आहे. मी तुकोबारायांचा गोड अभंग आपल्या समोर गायला. अजूनही एक गोष्ट सांगेल, सध्या फळाचे दिवस आहेत. कोणतं फळ हो? आंबा. आंबा एक उदाहरण तुकोबारायांनी दिलंय. फळ ज्या अर्थी पिकलंय ते काय होणार आहे? गळणार आहे. ज्या अर्थी गळालंय त्या अर्थी ते काय झालंय? पिकलंय. ऐका बरं, ज्या अर्थी गळालंय त्या अर्थी ते पिकलंय. पिकलंय म्हणूनच गळालंय. मंडळी आपल्याही जाण्याचा क्रम सांगत असताना तुकोबाराय सांगतात फळ पिके दिठी निमित्त वारी याची भेटी. आपण म्हणतो नाही हो ते अवकाळी पाऊस झाला लय वारा पाऊस झालं म्हणून गळालं, नाही हो ते पिकलं ना. मी फळाचं नाही सांगत, हे आपलं चाललंय. काही फळं लय लवकर पिकतात हो, काहींची फळं पिकावी अशी इच्छा असते पण ते पिकतच नाही. मी फळाचं नाही सांगत हा. काही लोक ऐका ना, पिकणं हा निसर्ग आहे, हातानं पिकवणं जगात असा एक वर्ग आहे ते कार्पेट लावून पिकवून घेतात. विठाला 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 विठाला. या निमित्तानं इतकं सांगायचंय की गेलेल्या व्यक्तीच्या संबंधानं शोक करण्यापेक्षा हरिनाम घ्यावं या भूमिकेतून हा उत्सव आहे. मी तुकोबारायांचा गोड अभंग आपल्या समोर गायलाय. या अभंगात तुकोबाराय अतिशय महत्वाचं चिंतन आपल्या समोर सांगतात. हे पहा, हे तुम्हाला आम्हाला परमात्म्यानं नरदेह दिलाय ना, ही कुडी आपण खूप प्रमाण आहेत, हे इतकं मौल्यवान आहे त्याचं मोलच होत नाही हो, इतकंच विशेष आहे. पण गंमत कशी झाली माहित आहे का, ते दिलंय सहज म्हणून त्याचं मोल नाही. ज्या ज्या वस्तू व्यक्ती पदार्थ सहज भेटले तर त्याचं मोल राहत नाही. हा जगाचा नियमच आहे. सहज भेटलं की किंमत राहत नाही. व्यक्ती जरी सहज भेटली का लोक त्याला इग्नोर करतात, त्याला गृहीत धरतात. व्यक्ती वस्तू जरी सहज भेटली का लोक त्याला स्वतःहून बगल देतात. लक्षात येतं ना. विठाला 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 विठाला. मला काय म्हणायचंय,
वस्तू व्यक्ती पदार्थ सहज भेटले की त्याचा आदराचा बळी घेत असत. मी व्यक्तीच्या संबंधानं बोलत नाही. आपण नेहमीप्रमाणे म्हणतोय द्वारकेचा राणा कौरवा घरी नव्हे बरं, पांडवा घरी. मला एक प्रश्न विचारायचा, खरंच पांडवाला भगवान कृष्ण परमात्मा कळाले होते का? जर कळाले असतं म्हणाल तर सुरुवातीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनानं भगवंताची लाज काढलीच नसती हो. लाजसीना महागुरी कर्मी सुद्धा. अर्जुनाला परमात्मा कळालेच असते तर 11व्या अध्यायामध्ये पश्चातापाची भाषाच नसते ना. सखेती मत्वा प्रसभन्य यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेते अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापे. अर्जुन काय म्हणतात, अहो कृष्ण मनोनी हकारी जे एकेरी बोलायचे. जर कृष्ण कळाले असते तर एकेरी बोलले असते का? जर भगवान कृष्ण जर अर्जुनाला समजलेच असते, अहो काय व्हायचं माहितीये का, कधी कधी अर्जुन सुभद्रेचा राज कृष्णावरच काढायचा. हा कोपे की निवांत साहे, आणि देवाने तो ऐकून घ्यावा बरं का, राग काढावा. वेळ प्रसंगी भक्तराज अर्जुनानं देवावर रुसावं. आता रुसणं हा प्रकार ब्रह्मचारी लोकांना नाही करणार, गृहस्थी माणसाला बऱ्यापैकी कळतो. रुसवा काढणं वगैरे वगैरे नाही का. अर्जुनानं रुसावं आणि रुसवा भगवान कृष्णाने काढावं. नाही रे अर्जुना, तसं नाही. हा कोपे की निवांत साहे, हा रुसे तरी बुजवीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. मला काय म्हणायचंय, सहज भेटलं की ती त्याचा आदराचा बळी घेतो. विठाला 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 विठाला. आम्हाला हा नरदेव कसा मिळाला सांगू का तुम्हाला? आयता शब्द माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? आयता, आयता शब्दाची व्याख्या जर का आपण विचारल्या तर लोक म्हणतात विना परिश्रमाचं, विना कष्टाचं, विना सायासाचं. हे आम्हाला सहज भेटलं बरं. तुकोबाराय सांगतात आयतं भेटलं. एक उदाहरण सांगतो, पटकन अभंगात प्रवेश करतो. एक भिकारी आहे, त्याला भूक लागली आणि कुणाच्या तरी दारात गेला. आई काहीतरी वाढता गाव. ती माय माऊली पटकन किचन मध्ये गेली. टोपलं ही कन्सेप्ट कळती ना, ह्या जनरेशनला तरी कळतंय टोपलं काय. टोपलं उघडलं, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. 2 दिवस त्याला उपवास आले ना. नाराज झाली, दादा काहीच नाही रे, फोडणीचा भात तरी असेल ना, तो तरी द्या. नाही म्हणे. आई काही नसेल तर मला कप भर दूध तरी द्या. ती म्हणे मै साठलेली हो, काय द्यायचं? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भूक न विचारी प्रकार योजे त्याची सार यथा काळे. माणसाला भूक लागावी आणि भुकेपेक्षा कमी खावं. बरं मुद्दा असा आहे, भूक लागल्यावर जेवण, भुकेपेक्षा कमी जेवण. हाताच झाला तो भिकारीने आता घर सोडून दुसऱ्या घरी भीक मागायला निघाल. ती माय माऊली कीर्तन ऐकणारी होती, नेवाशा तालुक्यातलीच असेल बहुतेक, कारण नेवाशाच्या सगळ्याच व्यक्तींच्या कर्णपटलावरती उभी रुजलेली आहे. विनमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची. ओ दादा 5 मिनिटं थांबता का? पटकन 2 भाकरी टाकते, नाही थापते म्हणते. 2 भाकरी केल्या. सगळ्यात लवकर होणारी भाजी कोणती बरं? मॅगीपेक्षा लवकर पिठी. हटवायचं म्हणा, काय असेल तर व्यवहारचं केलं. 2 भाकरी, कांदा, लोणचं सगळं दिलं. कुणाला? भिकाऱ्याला. आता बघा बरं, ताटाभोवती तो भिकारी बसलाय, त्यांनी ती अन्न सेवन करावं ना मंडळी. त्याने आपल्या जर्मलची थाळी घेतली, ती अन्न डावललं आणि गावात भीक मागायला गेला. एक प्रश्न विचारतो, मला सांगा त्या भिकाऱ्याची ती कृती शहाणपणाची का वेडेपणाची? अहो ताजं अन्न देणारी उदार झाली, याच्या पोटात भूक आहे. मला सांगा ती त्या कृती शहाणपणाची का वेडेपणाची? वेडेपणाची ना. आता ओबी नाही सांगत, मन सांगतो. हातचं सोडायचं. हा ताजं अन्न देते ती माय माऊली, ते सोडलंय आम्ही, आणि तो भिकारी शिळा अन्नाकरता भीक मागायला गेला. कोण? भिकाऱ्याचं नाही बरं मंडळी, हे आपलं चाललंय. आयता नरदेह मिळाला भजना करता, ते सोडून आम्ही विषयाच्या दारात भीक मागतो. धिक्कार जीवनाचा. विठाला 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 विठाला. आई त्याची राशी आली पाक सिद्धे पासी, आरोणी भोजन भिके जावे वेडेपण. आय त्याची राशी आली पाक सिद्धी पाशी, आता सारोनी भोजन.
आई त्याची राशी आली पाक सिद्धीपाशी आता सारोनी भोजन पिके जावे वेडपण त्याची राशी आली पाक सिद्धीपाशी आता सारोनी भोजना जाय भिके आई त्याची राशी झाकली मूठ नाही 2.5 लाखाची त्याला जीएसटी लागला विठाला विठाला ऐका इथपर्यंत लक्षात आलं हे मिळालं आईत रामायणामध्ये असं वर्णन केलंय भगवान तुळशीदासांनी आदरणीय हनुमंत महाराजांवर रामरायाची हनुमंतरायाची तुळशीदासांची कृपा आहे खरंच कृपा आहे आणि त्यांची कृपा आमच्यावर झाली आता हे तोंडावर नाही म्हटलं पाहिजे परंतु आश्रमामध्ये 7 ते 8 तास नुसतं रामायण चालू असताना आमचे कामं चालत असताना ते ओवे आमच्या कानावर पडतात त्या चौपाई रामायणामध्ये भगवान तुळशीदासजी असं म्हणतात हे जी मिळालेली कुडी फार भाग्यानं मिळाली हो बडे भाग मनुष्यतन पावा सुरदुर्लभ संत निगावा बरोबर ना हा सदग्रंथ निगावा हा अगदी बरोबर साधन धाम मोक्ष कर द्वारा बरोबर ना महाराज साधन हे ऐकतो भेटलंय ना पण कशासाठी मिळालंय एका शब्दात तुकोबाराने सांगितलंय देवे दिला देह भजना गोमटा मंडळी आमचं स्वरूप पाहिलं आम्हाला संसार करता दिलंच नाही हो आमचे ड्रायव्हर असतात आज नाही ते आमच्यासोबत ते विधान करत असतात ते म्हणतात महाराज संसार कोणी करील हो संस्कार करणं गरजेचं आहे संसार कोणी वेड्या माणसाचा संसार होतो वेड्याला 2-4 पोरं होतात काय विशेष आहे फार पुरुषार्थ आहे का संसार करणं अवघड ऐका आम्ही त्या परमात्म्याचे अंश आहोत पण अज्ञानाच्या पडळामुळे तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात ना तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म तुका म्हणे तव स्वये परब्रह्म विठ्ठल तुका म्हणे तव स्वये परब्रह्म मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्मा संत चरण मूर्ख नेने वर्म संत चरण मूर्ख नेने वर्म संत पण अज्ञानामुळे आम्हाला ते कळत नाही आपण कीर्तन लक्षपूर्वक ऐकतात मला अभंगात प्रवेश करायचे या देहाचं महत्व विविध अंगाने संतांना सांगितले 4 अंगानं सांगून अभंगात प्रवेश करतो हा देह म्हणजे द्वारवत्वात हे मोक्षाचं द्वार आहे हो अगदी मगाशी मी तुम्हाला चौपाई सांगितले साधन धाम मोक्ष करत ज्ञानोबरांची सुद्धा एक प्रमाण आहे ज्ञानोबराय म्हणतात ना परिप्रवेशु एके द्वारे रे तैसा यजिजो भजिजो पूजिजो परी उकलू नंद कुमरू रे मुद्धरीजे 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 गोपाळे विन हे उद्धाराचं द्वार याच्यानंतर दुसरं दार नाही असं तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात ना घरात जर शिरायचं असेल तर आपण बरोबर किचन मधून येतो बरोबर नाही हो घरात रिघावे दाराची तसं आत्म उद्धाराचं आम्हाला हे मनुष्य जन्म हे द्वार आहे द्वारवत्वात दुसरा अवच्छेदक सांगतो अंत्य अवसरत्वात ही शेवटची संधी त्याला इंग्रजीमध्ये ऑपॉर्च्युनिटी म्हणतात शेवटची संधी आम्ही आव्हानाला राहतो बरं का आम्हाला नगरवरून यायचं असलं का तारकपूर बस स्टँडवरून एक शेवटची गाडी असायची 7 वाजताची काही लोक मिरी मार्गी वगैरे शेवटची एक जर म्हणला नाही महाराज मी नाही चढणार लय गर्दी त्यांना म्हणलं राजा आता ही जर गाडी हुकली तर मग मुक्काम तुझा स्टँडवरच होईल कारण ही जर संधी हुकली आता मागुता येईल फेरा होतो न बहुता दिवसा फेरा आला या नगरा मंडळी हे अंत्य अवसरत्वात दुसरं कारण उद्धार मनुष्यजन तिसरं कारण सांगितलंय तत्प्रयोजनत्वात हे प्रयोजन हो आता प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन असतं एक मुख्य प्रयोजन अवांतर प्रयोजन आता हा रुमाल आहे बरं मला या सगळ्या साधक मंडळीकडे पाहिल्यानंतर आमचे जुने दिवस आठवायला लागले 2000 किंवा 99 साली आम्ही पैठणला होतो हे रुमाल आमच्या खांद्यावर असायचे आणि लहान मुलंच ना प्रयोजन सांगायचं मुलं काय करायचे हा रुमाल तोंड पुसायला म्हणा डोक्यावर घ्यायला
पोरच ना खोडकर, ते काय करायचे, असं फिरवायचं, समोर गेला कसा फटका मारायचे, असं ते वाजीसारखा लागायचं. आमच्या गुरुजींना ते आता हे जे संस्थेत राहिले त्यांना कळत असेल ही भाषा. आमच्या गुरुजीला कळालं महाराज, गुरुजींना पाठात घेतले आणि मग ती आमचा विचारसागरात विषय चालला होता, परमप्रयोजन अवांतर प्रयोजन. आणि मग गुरुजींना सांगितलं, बाळांनो काठीचं प्रयोजन काय असतं आम्हाला सांगता नाही आलं, सोलवलं मग त्यांनी आम्हाला. विठाला 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 विठाला. मंडळी, या देहाचं प्रयोजन काय? फक्त उद्धार, संसार नाही. चालता चालता करायचं. मी काल एका कीर्तनात विचारलं, का हो काका सांगा म्हणलं, नरदेहाचं प्रयोजन काय? ते म्हणे कांदे लावायची, उसात कांदे करायचे. म्हणलं नाही हो, संसार करणं हे प्रयोजन नाहीये, उद्धार करणं. 3 अवच्छेदक सांगितलेत, द्वारवत्वात, अंत्यावसरत्वात, तत्प्रयोजनत्वात आणि शेवटचं कारण सांगतो शास्त्र आग्रहत्वात. मंडळी, शास्त्राने किती ओरडून सांगितले. त्यामध्ये गीता नावाचं शास्त्र, भगवान कृष्ण परमात्म्याची वाणी सांगतो ना, आमचं फक्त आडनावच वाणी बरं. विठाला 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 विठाला. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मविहात्मनो बंधू रात्मैवरी पुरात. मंडळी, उद्धार करून घेतला पाहिजे. ज्ञानोबाईंनी त्या सुखाच्या करता 4 ओव्या खर्च केल्यात, मला सांगायला वेळ नाही. शास्त्रांचा आग्रह आहे, आपुली आपण खरा सोडवण संसार बंधन. तुम्ही म्हणाल महाराज इथपर्यंत कीर्तन लक्षात आलंय, आयतं भेटलंय उद्धार करण्याकरता. महाराज सांगून जा ना, आयतं भेटलो हे कळालं, उद्धार म्हणजे काय आणि पतन म्हणजे काय ते पण सांगा. विठाला 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 विठाला. ऐका ऐका, काय माहित आहे का, आहे त्या स्थितीवरून उत्कृष्ट स्थितीत जाणं म्हणजे उद्धार होणं आहे. आणि आहे त्या स्थितीवरून खाली घसरणं याचं नाव पतन होणं. तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात, राजा होता पण आता रंक झाला, याला पतन होणं म्हणतात. जरी होय राणा रंक त्याचा, जरी होय राणा रंक त्याचा राणा, रंक त्याचा जरी होय राणा. तुका म्हणे ओले समर्थाचे माना, जरी होय राणा रंक त्याचा, जरी होय राणा रंक त्याचा. सगळं सत्ता गेली, दैव फिरलं, होता राजा झाला रंक. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा. याला म्हणतात पतन होणं. ज्या भारामध्ये त्याला प्रमोशन होणं, डिमोशन, बरोबर, खाली घसरला त्याला पतन होणं म्हणतात. महाराज सांगा ना, उद्धार शब्दाचा अर्थ काय? आहे त्या स्थितीवरून उत्कृष्ट स्थितीत जाणं त्याला उद्धार होणं म्हणतात. उदाहरण राजाचंच देतो. एक राजा होता, तरुण राजा, आणि नगरीमध्ये भटकंती करतोय. जनतेचं दुःख पाहण्याकरता राजा फिरतोय, फिरलाही पाहिजे म्हणून राजा फिरत असताना एका भिकाऱ्याची एकुलती एक मुलगी झोपडीच्या बाहेर आहे, तरुण आहे. राजाचं लग्न झालं नाही, तिचं लग्न नाही झालं. राजाची नजर तिच्यावर गेली. प्रधानजीला विचारलं, प्रधानजी कुणाची हो? तो नाही का भिकारी? त्याची. बोलवा त्याच्या बापाला. संध्याकाळी बापाला बोलवलं. राजेसाहेब काही चुकलं का हो? काय नाही चुकलं. तुम्हाला एक मुलगी म्हणे. हो, लग्नाला आली ना राजेसाहेब. माझं लग्न झालं नाही, माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. मुलगी द्याल का हो? देईल का नाही हो तो भिकारी? होता भिकारी. नाथबाबा सांगतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली. राज याची कांता काय भीक मागे. मंडळी, गरीबाची मुलगी राजानं स्वीकारली, याला उद्धार होणं म्हणतात. महाराज, आम्हाला पण असं वाटतंय आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा. मग उद्धार कशाला होईल? खूप मार्ग आहे बरं का. उपायाची नाही वाणीत. मंडळी, अनेक माध्यम आहे, पण मला ते सांगून तुमचा बुद्धिभेद करायचा नाही. जगात आजपर्यंत इतिहास आहे, ज्याने प्रामाणिक देवाची सेवा केली वा देवस्वरूप संताची सेवा केली, त्याचा उद्धार झाला. विठाला 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 विठाला.
म्हणजे तुकोबाराय तुम्हाला म्हणायचंय काय? तुकोबाराय म्हणतात मला एकच म्हणायचंय, जगात अनेक पद पाहिलेत आम्ही, पण जो प्रामाणिक पांडुरंगाचा सेवक झालाय ना त्याला उद्धाराचा संशयच नाही. अभंगाचं पहिलं चरण. उद्धाराची चिंता नाही याच्या काही सेवका, याच्या काही सेवका, याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. विठ्ठल उद्धाराशी संदेह नाही, उद्धाराशी संदेह नाही. उद्धाराशी संदेह नाही याच्या काही सेवका, याच्या काही सेवका, याच्या काही सेवका. हरी बोल. सेवका तुकोबाराय सांगतात उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. मगाशीपासून इथे आलो की प्रत्येकाच्या अंतकरणात एक भाव आहे. देवगड संस्थांमध्ये एकच भाव, काय? आम्ही सेवक आहोत. मंडळी जगात सगळ्यात वजनदार शब्द जर कोणता असेल तर सेवक शब्द आहे. कोणालाही विचारलं पांढऱ्या पोशाख आपण कोण? आम्ही सेवेकरी मंडळी आहोत. मंडळी जो प्रामाणिक देवाचा सेवेकरी होतो वा देवस्वरूप संताचा सेवेकरी होतो त्याची उद्धाराचा संदेह नाही. जगामध्ये आज होड लागली, होड स्पर्धा. प्रत्येकाला मालक व्हावं वाटते. विद्यार्थी कोणाला व्हावं वाटत नाही बरं का. प्रत्येक म्हणतात नाही ते गुरुजी आमच्याकडे लावा ना, गुरु व्हावं वाटतंय, मालक व्हावं वाटतंय. त्या महिलांमध्ये आम्हाला खेडोपाडी कीर्तन दया म्हणतात डायरेक्ट सासू होण्याचा काही कोर्स असला तर पाहा ना. सून नकोय. प्रत्येकाला वाटतंय माझं ऐकावं. लहानपणी मी आम्हाला आमचे गुरुजी भाषण द्यायचे 15 ऑगस्टला 26 जानेवारी शाळेमध्ये. तर आम्ही ते पाठांतर फार करायचो. त्याच्यातल्या 2-4 वेळी असायच्या बरं का. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, जमलेले ग्रामस्थ मंडळी, माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी जे तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही कुणीच ऐकायचं नाही, पण आम्ही म्हणायचो. सगळ्यांचं लक्ष त्या गोळ्या बिस्किटावर असायचं. ऐका, जगात नियम हे प्रत्येकाला मालक व्हावं, मी बोलावं आणि जगाने ऐकावं. विठाला 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 विठाला. तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुका म्हणे करावे वचन. तुम्हासी जतन करणे ते, तुम्हासी जतन करणे ते, तुम्हासी जतन करणे ते, तुम्हासी जतन करणे ते. मला प्रत्येकाला वाटतंय मी बोलावं सगळ्यांनी ऐकावं. आता कीर्तनामध्ये आता आम्ही खेडोपाडी गावोगावी जातो, बरेच लोक कीर्तनात बोलतात बरं का. त्याला ते ChatGPT चॅटिंग. मी काल परवाही म्हटलो कीर्तनात चॅटिंग नको, चॅन्टिंग हवंय. विठाला विठाला विठ्ठला. ऐका ना, प्रत्येकाला वाटतं मालक व्हावं, पण ध्यानात ठेवा जो सेवक होतो त्याचा उद्धार होतो, हमखास उद्धार होतो. आम्ही पण कीर्तनाला उभं राहिलो की हात जोडल्यानंतर पहिला शब्द असतो सेवेकरिता घेतलेला अभंग किंवा सेवे लागे. सेवक होणं सगळ्यात सोपं आहे बरं का, पण सगळ्यात कठीण पण आहे हे देखील तुळशीदासजी महाराज सांगतात. सबते कठीण धर्म सेवकाई. बरोबर ना. आगम निगम प्रसिद्ध पुराण, सेवा धर्म
कठीण जग जाना. अर्ध माझे पाठे त्यांच्याकडे अर्ध. सबते कठीण धर्म सेवक आहे. सगळ्यात कठीण धर्म आहे सेवक होणं, कारण मर्जीत राहावं लागतं ना. पूजनीय स्वामीजी असतील, तुमचे पूजनीय स्वामीजी भारतानंद गिरीजी महाराज असतील. स्वामीची मनोभावा न चुकीचे हेची परम हा येत सेवा हा ज्ञानोबा म्हणतात ना. त्या 92-94 वेळा खर्च केल्यात ना आचार्योपासनम. पहिलीच उभी आहे आगवियाची दैवा जन्मभूमी हेच सेवा जे ब्रह्म करी जीवा. मंडळी सेवन साक्षात त्या परमात्म्या होता येतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा ज्याने पांडुरंगाची सेवा केली त्याचा उद्धार झाला, उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. आता ऐका बरं, सेवकाला देवाचा अभिमान असतो. एक ज्ञानोबरांची ओवी सांगतो ना, माऊली म्हणतात, जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावाया लागे. मंडळी प्रत्येकाला अभिमान असतो, सेवकाला देवाचा अभिमान असतो, पहिली पायरी. पण जो प्रामाणिक देवाची सेवा करतो ना त्याचा अभिमान पांडुरंगालाच असतो. अभंगाचं दुसरं अभिमानी पांडुरंग अभिमानी. जीवदानी गोवसा जीवदानी गोवसा पांडुरंग अभिमानी पांडुरंग अभिमानी. जीवदानी पांडुरंग अभिमानी. पांडुरंग अभिमानी जीवनानी कोवसा जीवनानी कोवसा जीवनानी कोवसा. बघा, जो प्रामाणिक देवाची सेवा करतो त्याचा अभिमान देवाला असतो. पांडुरंगी अभिमानी. पांडुरंग अभिमान. पंढरपूरच्या पांडुरंगाला विचारा ना जाऊन कधीतरी. देव म्हणतात नाही नाही ते पुंडलिकरायाचे श्रेय, त्याला अभिमान आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. मंडळी पांडुरंग अभिमानी. पुढचा शब्द जीवदानी. जीवदानी या शब्दाचा अर्थ आहे संकट समयी त्याचं जीवदान देतो. अनन्यचेतः सततम यो माम स्मरते नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. देहवैकल्याचा वारा झनी लागेल सुकुमारा ते ऋणवैपण देखोनी अंगी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची आतनु त्यागी. महाराज संकट समयी परमात्मा जीवदान देतो. आणि कोवसा शब्दाचा अर्थ सांगतो. कोवसा म्हणजे आधार. खरं सांगू का, या जगाला एक आधार आहे ज्याचं नाव परमात्मा म्हणतात. गतीर भरता प्रभू साक्षी निवासस्य. सगळ्यांचा आधार तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणतात आहे हा आधार याचे नाव विश्वंभर. परंपरेनं एक उदाहरण सांगतो. आपण नेहमी ऐकतो, नेहमी प्रमाणे गातो, आपल्या पाठ आहेत ते प्रमाण. सकळ जीवाचा करीतो संभाळ. किंवा तुकोबारायांचे अजूनही प्रमाण आहेत की सगळं मागे पुढे उभा राहे संभाळ. काय झालं, एक पोषितो जगासी हे प्रमाण पाठ आहेत ना. परंपरेमध्ये सद्गुरू आमचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या मुखातून ऐकले चातुर्मासामध्ये. म्हणले एक साधू महात्मा आहे. साधू महात्म्याच्या पदरी एका लहान लेकराला टाकलं. बाबा हा काहीच कामाला येत नाही, हा तुमच्या कामाला घेऊन जा. साधू महात्मा विरक्त आहेत. जंगलामध्ये त्या लेकराला घेऊन गेले, त्याला थोडे थोडे त्याच्यावर संस्कार केले. त्या मुलाचा जगाचा संबंधच नव्हता.
साधू महात्मे भिक्षाटन करणार, भिक्षा घेऊन आले का देवाला नैवेद्य, त्या मुलावर संस्कार करत गेले आणि हळूहळू त्या मुलाला त्यांनी दीक्षा देऊन टाकली. आता ती दीक्षा देण्याची प्रथा वगैरे तुम्हाला ज्ञात आहे. ब्रह्मचारी आश्रमातून संन्यास आश्रमाची दीक्षा घेता येते. ब्रह्मचारी गृहस्थ, गृहस्थानंतर वानप्रस्थ संन्यास असाही क्रम आहे. त्या लहान बाळाला संन्यास दीक्षा दिली. रोज साधू भिक्षा मागायला जायचे. आज सांगितलं बाळा आता तुला कळता झालाय, तू भिक्षा मागायची. काय करायचं? मला हा प्रसंग सांगत असताना आळंदीची मधुकरीच आठवते बरं का. काही नाही, मधुकरी मागायची, कुणाच तरी दारात जायचं, मोठ्याने हाक मारायची, मधुकरी. माझा आवाज बसला म्हणून मोठ्याने मी मागितल्या. माय माऊली येणार, ती 5 घरची भिक्षा घेतली की वापस यायचं, देवाला नैवेद्य दाखायचं आणि सेवन करायचे. बर, म्हणजे तो मुलगा संसाराचा संबंधच नव्हता. त्या रामायणामध्ये ते शृंग ऋषीची कथा आली ना, जगच पाहिलेलं नव्हतं त्या लेकरानं. चित्र विचित्र समाज पाहिलं, माणसं पाहिले का पाहतच राहायचा. नंतर कुणाच्या तरी दारात गेला, बाया पण पाहिल्या त्यांनी, दिसल्या ना, मधुकरी म्हणून आवाज दिला. भिक्षा आंबे होत, भिक्षा घेण्याकरता ती माय माऊली आली. जी माय माऊली वाढण्याकरता आली ती होती गरोदर. आता गरोदर असल्यामुळे तिचे उदर पुढे आहे, पोट. ते बाळाला कुतूहल वाटलं. त्याने म्हणे आई एक विचारू का? किती निरागसता होती त्या विचारण्यामध्ये. आई त्या पोटाकडे बोट केलं. ते काय हो? सांगितलं निरागसपणा होता ना तो, इनोसंट. ओळखला बा बाळा, हे पोट आहे आणि या पोटामध्ये बाळक आहे. हो. त्या बाळाने पुढचा प्रश्न विचारला तर येतीनं, स्तनाकडे बोट केलं. आई ते काय आहे? त्याही उत्तर दिलं, बाळा हे बाळ आहे ना, या बाळाच्या अन्नाची व्यवस्था देवाने हे केली. मधुकरी द्यायला लागली. आई नकोय मला तुमची मधुकरी. का? जे बाळ जन्मालाच आलं नाही त्याच्या अन्नाची व्यवस्था देवानं केली, मी कशा करता धावपळ करू? गर्भी असता बाळा, गर्भी असता बाळा, गर्भी असता बाळा, कोण पाळी त्याचा लळा, 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 कोण पाळी त्याचा. हे गर्भी असता बाळा, कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा. कोण पाळीचा बाळा, कोण पाळीचा कोण पाळीचा बाळा. गर्भी असता बाळा, कोण पाळी त्याचा लळा. मंडळी, लळा खरंच जीवाचे खरे लळे पुरवतो कोण माहितीये का? एक देव, एक संत आणि एक जन्मदाती आहे. काय नाही माता गौरवीत बाळा, काय नाही लळा पुरविते. आई लळा पुरवते बरं का. त्याच्यानंतर सद्गुरू लळे पुरवत असतात. काजे लळे आचे लळे, हा, आणि परमात्मा लळे पुरवतो. हा, अनेक प्रमाण आहेत, बहुश्रुत आहात. माता बाळा तैसा लळा पाळावा. आणि एवमुक्तार 11व्या अध्यायामध्ये पण फार ओव्या आहेत. ज्ञानोबा सांगतात अर्जुनाचा लळा कृष्ण परमात्म्याने पुरवला. मला काय म्हणायचंय, जगात सगळ्यांचा लळा परमात्मा पुरवतोय, कारण तो या जगाचा आधार आहे हा आधार. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, देव लळा पुरवणार, पण त्याकरता विश्वास असला पाहिजे. बरं, काही लोक आम्हाला व्यवहारात म्हणतात महाराज त्या गाड्या हे काय कोण असतो. बाबा लोकांकडे पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या पोटात दुखायला लागलं. काल परवा एक भकास मानून बोलून गेला, विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ना महाराज, बोलू नाही काय कोण असतो. पण मला एक जण म्हटला, महाराज तुमचं बरं आहे, ते गाड्या कपडे वगैरे पाहिलं. मी वाक्य चुकलंय तुमचं, आमचं लई बरं आहे, कारण आम्ही ज्ञानोबा राहायचो म्हणून आमचं लई बरं आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला माऊली पुरवतो, आमचा पांडुरंग परमात्मा पुरवतोय ना, आमचे लळे पुरवतोय. मंडळी तुकोबाराय सांगतात, पांडुरंगी अभिमानी
जीवदानी कोवसा. लोक म्हटले महाराज उद्धाराचा संशय नाही इथपर्यंत कळालं, तुमचा अभिमान देव पुरवतो हेही कळालं, पण अशी काही उदाहरणं आहेत का? तुकोबाराय म्हणतात आहे ना हो, देवानं संकट समयी भक्ताचं रक्षण केलं असं उदाहरण तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बुडता जळी जळतागी, 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 बुडता जळी जळतागी. प्रसंगी राखावे, ते प्रसंगी राखावे, ते प्रसंगी राखावे, राखावे. पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, अभिमानी. हरि बोल पांडुरंग अभिमान. बुडता जळी जळतागी, ते प्रसंगी राखावे, 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 ते प्रसंगी राखावे. बारख माये, बारख माये, माये जय रो बारख माये, 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 जय रो बारख माये. बोला बोला हा रो बारख मंडली कवरदारी बोली दारो, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु संगरी बाबा की जय. बुडता जळी जळता अगी, ते प्रसंगी राखावे. महाराज सांगा ना, देवानं कुणाचं रक्षण केलं, कुणाला संकटातून वाचवलं. आपल्या या संत मालिकेमध्ये अनेकविध संतांची उदाहरणं आहेत. सबस्टिट्यूट करायचं का? सुपर सब नाही ना? विठाला विठाला. काय आहे सध्या IPL चालू आहे ना. आपलं कसं झालं माहितीये का, रिक्वायर्ड रन रेट वाढले आणि करंट रन रेट कमी. IPL मुळे सांगितलंय, दुसरं काय नाही. स्वामीजी समोर विठाला विठाला. काल परवा कीर्तनामध्ये चालूमध्ये एक मृदंगाचार्य बदलले. त्यांना म्हणलं असं करायचं, सबस्टिट्यूटचा नियम आहे ना तो. असो मुद्दा असा आहे, आपण 3ऱ्या चरणामध्ये आलो, 10ला वेळेवर थांबणार. तेवढं संस्थांची शिस्त आहे. ऐका, बुडता जळी जळता आगी, परमात्म्यानं कुणाचं रक्षण केलं? आपल्या पंढरी क्षेत्रा, महामुक्ती क्षेत्र पंढरी, तिथे अनेकविध संत होऊन गेले. त्यामध्ये नामदेवरायांचं 14 जणांचं कुटुंब आहे. तिथे नरहरी महाराज आहेत. तिथे महार समाजामध्ये एक संत झाले ज्यांचं नाव चोखोबाराय, त्यांची समाधी आहे. पंढरीमध्ये एक कुंभार समाजामध्ये एक संत होऊन गेले, रंका वंका बंका महार. ऐका, रंका कुंभार नावाचे संत. कसं परमात्म्यानं त्यांचं रक्षण केलं एवढा प्रसंग सांगतो, सेवा आटोपती घेतो. कुंभार समाजाचे असल्यामुळे काय काम करायचे? माती आणायची गाढवावर बसून,
माती आणली की ती मातीमध्ये पाणी टाकायचं, कालायचं, त्याचा चिखल करायचा. चिखल झाल्यानंतर त्याचे गाडगे मडके करायचे. आता ते चाकावर करायचे बरं का. आता मडकेच राहिले नाही, गाडगे राहिले नाही, कारण ते आता यूज अँड थ्रोचा जमाना झाला ना, पात्रावळी वगैरे राहिलं नाही या गोष्टी. आता काल परवा ते महिलांचा सण होता तो व्यवसायाचा, ज्याचं नाव संक्रांत. आता कशावर आली ते नका सांगू बरं का. इतकी परिस्थिती बिकट झाली. आमच्या आश्रमामध्ये मंदिर आहे विठ्ठलाचं. बाया सांगायला लागल्या म्हणे महाराज आता या वर्षी अशी परिस्थिती झाली की ते व्यवसायाला तो ज्वारीचं कणीस लागतंय ना, ते म्हणे शेवगावर 10,000 रुपयाला एक कणीस मागायची वेळ आली. बरोबर का? शेतकरी ज्वारी करतच नाही हो. मला काय मेसेज द्यायचा लक्षात घ्या ना. शेतकऱ्यांनी सगळे पिकं घेतले पाहिजे. ते बोळके मडके गाडगे लागत असतात त्यावेळेस. तर ते कुंभार दादा म्हणजे रंका महाराज ते मडके गाडगे तयार करायचे. त्यांची पत्नी वंका, मुलगी वंका. क्रम चुकला तर सांगा बरं का. गाडगे मडके केले की मडके गाडगे झाल्यानंतर ते ठेवायचे. 2-3 दिवसातून एकदा, 4 दिवसातून आवा असतो तो कुंभाराचा, तो पेटवायचा. त्याच्यामध्ये ते मडके ठेवले की ते भासतात. की त्यांच्या घरामध्ये एक छोटीशी मांजर होती, ती आली आणि मांजरीला खूप पिलं होतात बरं का. त्यांच्या पिलाचे डोळे उघडत नाही बरं का. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीत उभी, आंधळे व्याले जैसे तैसे बाळे परिवसे. ते पिलाचे डोळे उघडत नाही म्हणून ती मांजर काय करते माहितीये का, रोज त्या पिलाला उचलते, दुसऱ्या जागेला ठेवते. का? तिला माहितीये जागा बदलली नाही तर पिलाचा नाश्ता बोक्का केल्याशिवाय राहणार. काय झालं, त्या मांजरीनं पिलं घेतली, त्या मडक्यामध्ये ठेवले. त्यांची धर्मपत्नी मुलगी म्हणे तुम्ही आवा पेटवा, तोपर्यंत आम्ही चंद्रभागेला जाऊन पाणी आणतो. मग या माईलेकी पाणी आणण्याकरता गेले. हे देहावर नव्हतेच ना रंका महाराज. श्री विठ्ठल जय विठ्ठल भजनात तल्लीन. काय म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा. देहावर नव्हते, काम करत असताना विठ्ठलाशी एकरूप झाले. सगळे मडके आव्यात आणले तर घरातले नवीन काही मडके होते ना, ते मडके देखील उचललं, गाडगं मडकं म्हणा, ते पण आव्यात आणून ठेवलं. त्याच्यामध्ये ते पिलं होते बरं का. ती मांजर निघून गेलेली होती. 3-4 पिलं त्यांनी त्याच्यात ठेवले आणि कशाची वाट पाहायची, आणि दिला ना त्यांनी आवा पेटून. आता आवा पेटल्यानंतर तो भयंकर मोठा असतो, तो पेट 2-4 दिवस विजत नाही. 1-2 तासांनी त्या मायलेकी जेव्हा आल्या ना, त्यांना येण्याच्या अगोदर ती मांजर जी होती ना, ती मांजरीला जागाला देण्यात राहते म्हणते. तिला किती लांब जरी सोडलं तर ती येत असते. आम्हाला अनुभव आलेला म्हणून सांगतो. हा. आणि मग ती मांजर पिलं नाही म्हणून तिथे त्या आव्याभोवती ओरडायची. यांना कळालंच नाही, ते देहावरच नव्हते ना. भक्ती ऐसे जाणार जे ते हे उदास काहीच नाही. 8वे असते तिला पोहोचले. पण जेव्हा रंका महाराजांच्या धर्मपत्नी आणि मुलगी आल्या, त्यांनी ते दृश्य पाहिलं. ती मांजर ज्या अर्थी ओरडते त्या अर्थी तिचे पिल्ल आतमध्ये डोकावल्या. घरात सगळे मडके आतमध्ये ठेवले. तो आपल्या मालकाला विचारला, का हो नवीन ते घरात बाजूला ठेवलेले मडके ते तरी कशाला ठेवू म्हटले, ते पण मी आतमध्ये भाजायला ठेवले. अहो म्हणे वेडे का खोळे तुम्ही, त्याच्यात पिल्लं होते, पिल्लं तरी निदान पाहिजे ना तुम्ही, आणि खुशाल पिल्लं ठेवले म्हणे. वाईट वाटलं. मी आदरणीय माऊलींच्या मुखात प्रसंग ऐकला. हे बघा, माणसानी दया अंतकरणात असावी बरं. संसारी लोक लई बडीवार मिरवतात, धन्य ते संसारीन. पुढचं कुठे गेली दया. हल्ली लोक रोखोक पाप करायला लागले. तो लोक सांगून ते रील बनवायला लागले. क्वालिटी इन क्वांटिटी तुमच्याकडे आहे का नाही, काय क्वालिटी इन क्वांटिटी. ध्यानात ठेवा, माणसाने हिंसा नाही केली पाहिजे. आम्ही विधान केलंय. जे लोक क्वालिटी इन क्वांटिटी म्हणून या जिभेचे चोचले पुरवत असतील ना, लक्षात घ्या, यमाचे फटके सुद्धा क्वालिटी इन क्वांटिटीत भेटणार आहे. असं म्हणतात. आपल्या संस्थेचे सद्गुरु जोग महाराज संस्थेचे शिक्षक भजन विश्व ज्यांना म्हणायचे, पूजनीय बोधे बाबा. असं म्हणतात की बोधे बाबा हातावर मच्छर जरी बसला तर वरून नव्हते मारत, ते खालून मारायचे. एक जण म्हणला, बाबा असं का करतात. त्याने त्याला देवानं जन्माला घातले, मारण्याचा अधिकार आपला नाही. याला दया म्हणतात बरं का. माऊलींच्या किती ओव्या सांगू तुम्हाला. पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, शिखली रुतली गाय धड भाकड पाय. मंडळी दया असावी, माणसं हिंसक नसावेत. माणसं हल्ली फार हिंसक झाली. वाईट वाटलो.
देवा मी खुशाल पिल्लाला आतमध्ये टाकलं त्या आव्यामध्ये, देवा पांडुरंगा त्या पिल्लाला वाचव. अनेकांना तू वाचवलंय देवा. अग्नी जाळी तळी नजळी प्रल्हादू हृदय गोविंदो म्हणून या देवा. प्रल्हादाचं रक्षण केलं ना तू, बिभीषणाच्या घराचं रक्षण केलंय तू. अग्नी जाळी तरी नजळे बिभीषणाचे घर हृदयी सीतावर म्हणून या देवा. कृष्ण अवतारामध्ये अग्नी जाळी तरी नजळे पांडव हृदयी वासुदेव म्हणून या देवा. गोपाळांचं रक्षण केलंय, पांडवाचं रक्षण केलंय, प्रल्हादाचं रक्षण केलंय. ए पंढरीनाथा मी पदर पसरवतो रे, माझ्या पिलाचं रक्षण कर. कुणी प्रार्थना केली? रंका महाराजांनी. देवा तू जर पिलाचं रक्षण नाही केलं ना तर ध्यानात ठेव, आत्ताच्या क्षणापासून अन्न पाणी त्याग करणार. रंका महाराज, वंका महाराज आणि बंका महाराज. अन्न नाही पाणी नाही. लोक म्हणायचे हो काय देव कुठं वाचित असतं का असं? नाही नाही हो, ग्रंथ सांगतात देव वाचवतोय. परमात्म्याची वाणी आहे ना, योगक्षेमम. तू सगळं करतोय ना, मग माझ्या पिलाचं रक्षण करीन. आणि जर पिलाचं रक्षण नाही केलं ना तर मी अन्न ग्रहण करणार नाही, पाणी पण. ते म्हणतात आवा विजायला 2-3 दिवस लागतात. 2-3 दिवस उलटले मंडळी, आवाज शांत झाला. सगळे लोक पाहायला आले, उपोषण केलं ना त्यांनी. आता काय होईल बुवा म्हणून ते वरचे जे मडके आहेत ना ते भाजले का नाही कशोन असतं माहितीये का, त्याला ती आच लागत असते. आच लागणं म्हणतात त्याला. एक चिन्ह येतं भाजलेलं. आणि ते भाजलेलं मडक्याचं एक परीक्षण असायचे. गोवरे मृदंग महर्षी आमचे पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे. बाबा म्हणायचे भाजलेलं मडकं लगेच बदबद वाजत. त्याला काहीच आच लागली नाही. डोकून पाहिलं रंका महाराजांनी तर पिलावर उड्या मारतात. मला काय सांगायचंय, तुकोबारायांचं या अभंगातलं हे प्रमाण पहा ना तुम्ही. बुडता जळी जळता अगी ते प्रसंगी राखावे. मंडळी परमात्म्यानं जर ठरवलंय ना त्याला वाचायचंय तो वाचवतो. निळोबारांचं एक अभंगाचं शेवटचं प्रमाण सांगतो. हे कीर्तन कथा जी मारी कोण वा परमात्म्याने राखव. अहो सगळे काही लोक म्हणतात लय अपघात झाला महाराज, पुढचे गेले मागचे गेले, आम्ही चालूच राहिलो. का हो? त्यांनी जर ठरवलंय ना रक्षण करायचंय तर रक्षण करतो. मला सांगायचंय काय, बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे. महाराज देव उद्धार करतो. 1 अभिमान बाळगतो. 2 रक्षण करतोय. आता सगळं सांगायला मला वेळ नाही. नेमकं म्हणायचंय काय, तुकोबारा 10 वाजता असं म्हणतात लोक. हो ऐका, आम्ही ज्या देवाला बसतोय ना, ज्या देवाकरता संसार त्यागला आहे, त्या परमात्म्यानं पोटामध्ये फार मोठी कृपा साठवली. ते आम्हा भक्ता करता. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटे साठवी कृपा पोटी साठवी पांडुरंग अभिमानी अभिमानी पांडुरंग अभिमानी कृपा पोटे साठवी कृपा पोटी साठवी पांडुरंग अभिमानी अभिमानी तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वाजवी. तुकोबाराय सांगतात देवानी पोटामध्ये जी कृपा साठवली ना, ऐसा हा कृपेचा सागर विटे उभा कटीकर. तो हा तुका म्हणे हातव कृपेचा सागर.
परमात्म्याच्या पोटामध्ये जी कृपा आहे ना ती फक्त भक्तासाठी ठेवली. तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटे वागवी पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. समर्थ श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. पूजनीय बाबाजींच्या मातोश्रीच्या सोहळ्यामध्ये ही आजची कीर्तन सेवा वैष्णव सेवा आश्रमाकडे पूजनीय स्वामीजींनी आज्ञा केली आणि स्वामीजींच्या आज्ञेतून ही सेवा आम्हाला मिळाली. यात माझं फार मोठं सौभाग्य समजतो. या सेवेकरता स्वतः स्वामीजी उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील परिसरातील सर्वच महाराज मंडळी बरं का सर्वच वंदनीय आहेत. सर्वांच्या चरणावर अत्यंत विनयतेने मी नतमस्तक होतो. झालेली सेवा सद्गुरू किसनगिरी महाराजांच्या चरणी सद्गुरू दत्तात्रय भगवंताच्या चरणारविंदी. मी सकाळपासून महाराजांना म्हणत होतो आपलं फार मोठं भाग्य समजायचं की आपल्याला स्वामीजींनी ही सेवा दिली. बाबांच्या आज्ञेतून आम्हाला सेवा प्राप्त झाली ना. बाबाजींनी आज्ञा केली, बाबाजींची आज्ञा स्वामीजींची आज्ञा, त्याद्वारे ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. बाबाजींच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक होतो बरं का. आज फार आनंद वाटला मला. इथं कीर्तन करत असताना पुन्हा ज्ञानोबरायांच्या सभा मंडपात कीर्तन केल्याचं वाटेल. मला खरंच ज्ञानोबराय एकदा मिळाली तिथे संधी. मला ज्ञानोबरायांच्या समोर बोलल्या असं होते. आवर्जून बाकीच्या मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो पण आवर्जून बरं का ही मंडळी दोघे जण माझ्यासोबत आलेले. इकडे आमचे सुदर्शन महाराज भोसले आणि साईनाथ महाराज. ते म्हणजे महाराज सेवा कधी वाटून घ्यायची असते बरं का, एकट्याने नाही घ्यायची. हे मंडळी माझ्यासोबत आले. मी यांचे आवर्जून धन्यवाद व्यक्त करतोय. आदरणीय सोपान महाराज आहेत, आदरणीय लक्ष्मण महाराज, सर्व वारकऱ्यांच्या चरणावर विनम्र भावानं नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या, सद्गुरू किसनगिरी महाराजांच्या, सद्गुरू बाबाजी, सद्गुरू स्वामीजींच्या चरणावर समर्पित करतो आणि शब्दाला विराम. ऐका, उद्या सकाळी 4 ते 6 काकडा भजन होईल. त्यानंतर 7:30 ते 8:30 गीतापाठ विष्णू सहस्रनाम. दुपारी सकाळी 9 ते 11 गाथा भजन होईल. नंतर हरिपाठ होईल दुपारून आणि संध्याकाळी कीर्तन 8:30 ते 10 हरिभक्तीपारायण श्याम महाराज भोर शेकटा यांचं होईल. महाराजांनी अतिशय सुंदर सेवा केली, त्यांचेही खूप खूप आभार. तसेच उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, हरिभक्तीपारायण हनुमंत महाराज, हरिभक्तीपारायण सोपान महाराज, हरिभक्तीपारायण राजू महाराज, हरिभक्तीपारायण प्रेमानंद महाराज, हरिभक्तीपारायण माऊली महाराज हजारे, तसेच चंद्रभान महाराज मसलेकर, ते पण
रोज येतात कार्यक्रमासाठी. तसेच काका सुद्धा पहिल्या दिवसापासून उपस्थित आहे. उपस्थित सर्व भक्त मंडळी, महिला मंडळ, त्यांना खूप खूप आभार. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकोडे उत्तरे. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैठी करा. क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव